भात आवडतो पण वजन वाढतंय किंवा डाएट करताय म्हणून खाता येत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. त्यासाठी कुकरमध्ये तेल आणि तूप गरम करून घेतलं, जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली, अर्धी ढोबळी मिरची बारीक चिरलेली आणि एक कांदा एक टोमॅटो छान फ्राय करून घेतला. त्यानंतर ना यामध्ये हिरवं वाटण म्हणजे आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण टाकलं. बेसिक मसाले आहेत आणि एक वाटी इंद्रायणी राईस घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून. त्याचबरोबर यामध्ये मी पावभाजी मसाला टाकला, जितका तांदूळ घेतला होता तितकेच मूग घेतलेले आहेत आणि मूग 5 ते 7 तास भिजत ठेवलेले होते. त्याचबरोबर हिंग टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान मस्तपैकी तुम्ही जितकं तांदूळ घेतलेला आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं. रेग्युलर जसे भात शिजवताना पाणी वापरतात त्यानुसार. हाय फ्लेमवर एक उकळी आल्याच्या नंतरनं 3 शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम फ्लेमवर आणि आपला राईस बनवून तयार. नक्की ट्राय करा, पौष्टिक आहे.